आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका। देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील तर राज्यामध्ये मविया 35 जागांवर निवडून येईल, राऊतांचा विश्वास। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। सांगलीच्या जागेबाबत आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन आणि बोलणारच आहे, राऊतांची प्रतिक्रिया। आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास। ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय। विजय वडेट्टीवारांचा एकनाथ शिंदे अजित पवारांवर निशाणा। शिवसेना आणि ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही। फोडणाऱ्याला, पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक, सनसनीत ही या मधून अंदाज दिसतोय। ममिला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी आम्ही 400 पार जाणारच, नितेश राणेंचा विश्वास। इंडिया आघाडीमधील कुणालाच राहुल गांधींवर विश्वास नाही असाही निशाणा। म्हणजे जे काय एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी 400 पार हा आमचा आकडा फिक्स आहे एनडीए म्हणून। दुसरा मुद्दा म्हणून काँग्रेस 72 तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा। उदय सामंतांचा इंडिया आघाडीला खोचक टोला, नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। निकालाची धाकधूक पण टीव्ही 9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास, रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। कारण जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की आज मला सुद्धा तेवढी धाकधूक आहेच की परवा काय होणार आहे, पण आपण एकदम शुअर नाही मी सांगू शकत की नाही मी विजय होऊनच जाणार आहे। एक विश्वास ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून कुठे ना कुठे मनामध्ये होतो की बाबा की चल आज कुठे ना कुठे आपण विजय होताना दिसतोय। मी 4 जूनच्या एक्झिट पोलच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि एक्झिट पोल देणारे मतदारापर्यंत पोहोचले नाहीत, एक्झिट पोलवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया।